पारगाव सारकरवाडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार अरविंद रामसिंग वळसे पाटील यांनी आज आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात केली। पहिल्या दिवशी त्यांनी गावातील देवदेवतांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले। त्यानंतर त्यांनी घराघरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली। प्रचाराच्या पहिल्याच दिवशी वळसे पाटील यांना गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले। जनसंपर्कादरम्यान त्यांनी स्थानिक विकास कामांबाबत मतदारांशी संवाद साधला आणि आगामी काळातील आपली भूमिका व नियोजन यांची माहिती दिली। भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू असताना वळसे पाटील यांनी केलेल्या प्रचाराची सुरुवात स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण करणारी ठरली आहे। नमस्कार, मी अरविंद रामसिंग वळसे पाटील, मुक्काम पोस्ट निरगुड सर इथला रहिवासी असून पारगाव गटासाठी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार म्हणून मी आजपासून सुरुवात केली आहे। आज मी माझ्या गावातील सर्व देवतांचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठीवरती सुरुवात करून आजपासून मी ती गोष्ट चालू केलेली आहे। आता निवडणुका काही दिवसावरून ठेवलेल्या आहे। हे सर्व असताना तुम्ही कोणत्या पक्षाकडून आता इच्छुक आहात आणि तुम्ही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहात? बरं, मी आता पूर्वीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे। काही दिवसापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम पाहत आहे तालुका स्तरावरती। तसं पाहिलं तर मग आता सगळ्यात महत्त्वाचं भाजप हा सृष्टीचं पक्ष सांभाळलं जातं। वरिष्ठ पातळीवर तुम्हाला काही सूचना आली का कामाला लागण्यासाठी? हे महत्त्वाचं काय याच्यामध्ये आले का? नाही, आता याच्यामध्ये असं आहे की आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ व्यक्तींकडनं वरिष्ठकडनं मला तसे आदेश आलेले आहेत की तुम्ही आता पुढच्या तयारीला लागा, असे मला सूचना आलेल्या आहेत। म्हणजे एकंदरीत तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाकडून जिल्हा परिषद पारगाव औषधी जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार म्हणून कामाला लागले आहेत? बरोबर आहे, मी आता पारगाव जारकरवाडी या जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार म्हणून कामाला लागलेलो आहे। म्हणजे याच्यानंतर आता तुम्ही इच्छुक उमेदवार आहात, तुमच्या जिल्हा परिषद गटासाठी आता कोणत्या पद्धतीचे तुम्ही कामं करणार भविष्यामध्ये आणि तुमची ते धोरणं काय असणार आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या गटाचा विकास करणार आहे, तुमचं व्हिजन काय आहे ते फक्त लोकांना सांगा। बरोबर आहे साहेब, याच्यामध्ये असं आहे की आतापर्यंत डेव्हलपमेंटवरती भर देण्याचा आपण पहिलं माझं मानस आहे। त्याच्यामध्ये मूलभूत गरजा आहेत, रोड, लाईट, पाणी आणि कचऱ्याचं व्यवस्थापन। आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा बऱ्याच शहरीकरणासारखा विषय झालेला आहे आणि गाव पातळीवरती प्रत्येक ठिकाणी आता कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आहे। आपण पाहतोय की जे निसर्गाला हानी पोहोचते त्याच्यावरती भर आहे। प्रामुख्याने मला तरुण पिढीसाठी भरपूर मोठं काम करायचं आहे, कारण की ह्या भागामध्ये तरुण पिढीचं प्रमाण खूप मोठे आहे आणि ते बेरोजगार आहेत। तर त्यांना आपल्या माध्यमातून कुठं ना कुठं रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी मी प्रामुख्याने काम करणार आहे। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।